मुंबई शहरासह मुंबई उपनगरांना मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। सकाळी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांची तारांबळ उडते। पुढील काही तास सुद्धा पावसाचेच राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली। काही ठिकाणी रुळावर पाणी साचायला सुद्धा सुरुवात झाली। काही दृश्य आपण मुंबईमधून पाहतोय। मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरातली ही दृश्य आहेत। ही दृश्य मुंबईच्या रस्त्यांवरची। मुंबईच्या रस्त्यावर पाऊस कोसळल्यानं, पाऊस झाल्यानं वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। वाहनांची गती संथ झालेली आहे। संथ गतीनं वाहतूक सुरू आहे आणि मुंबईकरांच्या जनजीवनावर मोठा परिणाम यामुळे झालेला आहे। मुंबईकरांचीच गती मंदावली असं म्हणावं लागेल। दृश्य मुंबईच्या रस्त्यांवरून आपण पाहतोय। मुंबईच्या रस्त्यावर साचलेलं पावसाचं पाणी आणि त्यामुळे मंदावलेला वाहनांचा वेग। मुंबईमध्ये पावसासाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। मुसळधार पावसाची शक्यता आहे। पावसामुळे मुंबईकरांची आणि मुंबईची काय अवस्था झाली ते आपण बघतोय। वाहतुकीची कोंडी ही मुंबईकरांच्या पाचवीलाच पुजलेली आहे। पावसाळा असो किंवा काही, वाहतुकीची कोंडीतनं मुंबईकरांची काही सुटका होत नाही। आता जी दृश्य आहेत ती माटुंग्याच्या फ्लायओव्हरची आहेत। महेश्वरी उद्यानपासून हा फ्लायओव्हर सुरू होतो। वाहतुकीची कोंडी या फ्लायओव्हरवरती झाली आहे। स्लो मुव्हिंग जरी असलं तरी काही मिनिटं स्लो मुव्हिंग असतं आणि काही मिनिटांनी त्याच्यामध्ये प्रचंड वाहतुकीची कोंडी झालेली पाहायला मिळते। कारण माटुंगा किंग सर्कल भागामध्ये जे आहे ते पाणी जमा झाले आणि त्यामुळे वाहतूक प्रचंड स्लो झालेली आहे। किंग सर्कल माटुंग्याचा जो ब्रिज आहे या ब्रिजच्या खाली पाणी जमा झालेलं आहे। किंग सर्कल स्टेशनच्या जवळचा हा ब्रिज आहे। माटुंगा आणि सँड पोलीस स्टेशन आहे, गांधी मार्केट आहे। असं असताना या भागामध्ये प्रचंड पाणी जमा होतं आहे, वाहतुकीची कोंडी होते आणि त्यामुळे इकडनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागतोय। आधीच पाऊस मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे अडचणी वाढत आहेत। त्यात वाहतुकीची कोंडी, ऑफिसमध्ये पोहोचायला उशीर जो आहे तो होतोय आणि त्यानंतर सुद्धा ऑफिसमध्ये उशिरा पोहोचतोय। रेल्वेची सुद्धा अवस्था वेगळी नाही आहे। काही भागांमध्ये पाणी रेल्वेच्या रुळावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। कॅमेराचे श्रीकांत खरात सोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।